नमस्कार. लोकन्यूज आणि येडे माझामध्ये आपलं स्वागत. मी समाधान वनसळे. सध्या पंढरपूरमध्ये चर्चेत असलेला विषय म्हणजे जिजामाता गार्डन. या गार्डनला बरेच कोट्यावधी या ठिकाणी निधी आलेला आहे, परंतु इथं या कामाचं कुठेही व्यवस्थित पद्धतीनं काम झालं नाही असं तीर्थक्षेत्र विकास आघाडी च्या नगरसेवकाचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि जो आज कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाबद्दल देखील त्या नगरसेवकांना कोणी विचारता आलेलं नाही, विचारण्यात आलं नव्हतं, परंतु त्यांची नाव त्या ठिकाणी त्या पत्रिकेमध्ये आहेत. आणि या दोन पत्रिका आहेत. एका पत्रिकेमध्ये शिवसाहेबाचं नाव आहे, एका पत्रिकेमध्ये शिवसाहेबाचं नाव नाहीये. परंतु या ठिकाणी जे काय आलेले आहेत ते तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीचं या ठिकाणी काम झालेलं आहे. आणि ते म्हणतात की या ठिकाणी लॉन्स आहे आणि काही ठिकाणी गवत आहे असं म्हटलं जातंय. तर आपण खरंच बाबा इथं अशा गोष्टी आहेत का आपण बघण्यासाठी आलो आहे. तर खरंच तुम्ही बघू शकताय की कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि काम पूर्ण झाले असं म्हटलं जातंय, परंतु इथं तुम्ही बघू शकताय की हे लॉन्स आहे आणि पलीकडे बघितले तर गवत आहे. तुम्ही बघू शकताय याच्यामध्ये तुम्हाला देखील फरक जाणवू शकतो. गवत कशाला म्हणतात वगैरे आणि लॉन्स कशाला म्हणतात वगैरे. काम पूर्ण झालेलं म्हटलं जातं, पण कुठेही काम अजून पूर्ण झालेलं नाही. हे तुम्ही बघू शकताय. हे खाली पण याच्या पण खाली काहीतरी आहे, गवत आहे शक्यतो या खाली. आणि मग ह्याच्या खाली काही टाकलेलं नाही, त्यांनी असं आणून टाकलेलं आहे. आणि तुम्ही नंतर इकडे आल्यानंतर बघू शकताय तर इथं हे पूर्णपणे बघितलं तर गवत दिसतंय आणि इथं पूर्णपणे कुठेही याची लेवल केलेली नाही किंवा कुठेही काय केलेलं नाहीये. हे जसंही तसं म्हणावं लागेल, कारण की आमचं एवढंच माणूस आहे की हा आरोप खरा होतोय का, हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी जे शेतामध्ये जे भाजीचा प्रकार असतो, चिगळीची भाजी म्हणतात, तशाच पद्धतीचं एक इथं वनस्पती आहे. तुम्ही बघू शकताय खाली जे शेतामध्ये जे गोष्टी असतात बघा, हे या ठिकाणी आहे. आणि इथं कुठं लॉन्स आहे तुम्ही बघू शकताय की इथं कुठे लॉन्स वगैरे नाहीये वगैरे. आणि गवत वगैरे आहे तुम्ही बघू शकताय. हे जसं तसं आहे, खडे याच्या खाली माती वगैरे व्यवस्थित नाहीये बघा. जर ह्याच्यामध्ये आपण कसं बसू शकतो किंवा फॅमिली घेऊन आलो आणि जर लहान लेकरं पळायला लागली या ठिकाणी तरी पडले तर त्यांना लागू शकते, अशा पद्धतीने बघू शकताय की इथं कुठंही तशा पद्धतीचं व्यवस्थित झालेलं नाहीये. गवत तुम्ही बघू शकताय, गवत आहे आणि काम पूर्ण झालंय असं म्हणतात वगैरे. तसं शेतामध्ये आहे तशा पद्धतीनं बघा, असं गवत सगळीकडे ते आहे. आणि कुठंही काम पूर्ण नाही झालं असं म्हटलं जाते, परंतु ज्यांनी आरोप केला की बाबा इथं काम पूर्ण झालेलं नाहीये ते बघण्यासाठी आपण आलेलो आहे. तुम्ही बघू शकता एका ठिकाणी पाणी नाहीये, दुसऱ्या ठिकाणी बघितलं तर काही पाणी आहे, पूर्णपणे अशा पद्धतीचं हे कारभार आहे. तुम्ही हे दाखवू शकताय जे शेतामध्ये जे वनस्पती येतात तशाच पद्धतीनं या ठिकाणी आल्या का आणल्या का लावल्या हे मात्र माहित नाहीये. परंतु इथं कुठेही आम्हाला आल्यानंतर कुठेही काम पूर्ण झालेलं दिसलं नाहीये. पण या ठिकाणी जे काय नेते मंडळी आहेत त्यांना आपण विचारूया. दोन बोट ताकद नाही, पुगळ नाही. दोन बोट हे बघा तुम्ही बघू शकताय, म्हणजे अतिशय खालच्या दर्जाचं काम झालेलं आहे. जे पक्क व्हायला पाहिजे होतं. घोटाळा करण्याबद्दल दुमत नाही, 2 नंबर चालतं, परंतु जिथं करायला पाहिजे तिथं केलं पाहिजे. हे नाव जिजामाता नावानं गार्डन आहे. या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचं करताय तर हे कुठंतरी निंदनीय असं वाटतंय. या ठिकाणी आपल्यासोबत मनसे नेते दिलीप बापू आहे. तर बापू नमस्कार. तर काय खरंच इथं तशा पद्धतीचं काम झालंय का? यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. तुम्ही आता जर बघितलं तर या ठिकाणी जे लॉनची प्रोव्हिजन होती ते या ठिकाणी लॉन न टाकता या ठिकाणी हराळी गवत लावलेला आहे. आणि एक 10 फूट अलीकडच्या साईडला कोपऱ्याला तर या ठिकाणी ठेकेदाराचा 420 पाना कसा आहे बघा ना अधिकाऱ्यांचा, की एंट्री केल्या 4-5 फूट तिथं लॉन टाकले आता आणि बाकी सगळं हराळी गवत आहे. ह्याच्यात जर आपण आता चप्पल काढून जर चाललो तर ते हराळी आपल्या पायात घुसणार आहे आणि इथं तर लहान मुलं खेळणार आहे, त्या लहान मुलांना इजा होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे. आता जर हे तुम्ही बघितलं बसायला केलेलं आहे तर त्यामध्ये पूर्ण बोगस काम झालेलं आहे. तुम्ही बघा कशा पद्धतीने या ठिकाणी सिमेंटचं हे झालेलं आहे. हे ह्या गोष्टी आहेत. आता इथं बघा, इथं हे चेंबर केलं, हे बघा, हे घ्या पत्रकार साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे की हे घ्या. हे जर तुम्ही असं हे निघत असेल, हे जर हाताने निघत असेल, हे बघा, हे आता आज उद्घाटन ठेवलं या लोकांनी आणि हाताने निघतंय. कशा पद्धतीने टिकवणार आहे हे सगळं तुम्ही बघा. इथं जर ही तुम्ही पत्रकार साहेब जर ही पायाने चाललं तरी घुसतं, आता माझ्या पायात घुसायला लागलंय, ते टोचतंय. आणि लहान मुलांचं काय होईल बघा. आणि या ठिकाणी सरळ त्या लोकांनी फुटून केले की या ठिकाणी त्यांनी ते लॉन सदृश लॉन टाकलंय, म्हणजे आत्ता आज टाकलंय. म्हणजे हे काय लॉन पूर्वी लावलेलं नाही, हे टेंडर होऊन 3.5 वर्ष झालं आणि हे लॉन आज टाकले त्या लोकांनी. म्हणजे सरळ या ठिकाणी 420 पानांनी फसवणूक झालेली आहे. हे सरळ सिद्ध झालेलं आहे. या ठिकाणी जर तुम्ही शोची झाडं बघितली किंवा खेळणी बघितली
हे पूर्ण जुनं मटेरियल त्यांनी यूज केलंय आणि त्यालाच कलर देऊन त्यालाच पेंट देऊन या ठिकाणी ती नवीन करण्याचा प्रयत्न केलाय. 3,54,00,00,000 हे टेंडर, ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. आणि मग हे भ्रष्टाचार झाकण्यासाठी आज उद्घाटन आहे का? आमचं म्हणणं आहे की बगीचा ही पंढरपूर शहरातील जनतेला खुली केली पाहिजे, लोक खेळली पाहिजेत, आली पाहिजेत. आता हे सामान बघा, हे पूर्ण जुनं सामान, फक्त त्याला पेंट दिलं. इकडे जर तुम्ही बघितलं, कॅमेरामॅन तुमचा जर दाखवला तर हे पूर्ण जुनं आहे, ह्याला फक्त कलर दिलाय. त्या ठिकाणी कलर देऊन अशा पद्धतीने केले. बाकी जर तुम्ही बघितलं, आता हे सरळ सरळ या ठिकाणी फसवणूक आहे. ह्यात जर आता पाहायचं चालू, हे लॉन आहे का, तर हे हराळीचं गवत आहे. त्या ठिकाणी सांगितलं गेलं की लॉन आहे आणि इथं लॉन फक्त दाखवायसाठी हे केलेलं आहे. त्यामुळं इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. सगळं साहित्य इथलं बोगस आहे, सगळं तुटफुट आहे, सगळं जुने मटेरियल यूज करून या ठिकाणी ठेकेदारांनी, संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय. आणि दुसऱ्या बाजूला मग आज उद्घाटन होऊ द्या, पण काम झालं पाहिजे. लोकांनी 3,54,00,000 लोकांच्या टॅक्स मधले पैसे आहेत, तर त्याचा उपयोग झाला पाहिजे. या ठिकाणी ठेकेदारांनी, अधिकाऱ्यांनी मिलीभगत करून या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात जनतेची फसवणूक केली आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं की मनसेनेते दिलीप बापू धोत्रे यांनी देखील दाखवलेलं आहे. काही ठिकाणी इथं सपाट भाग नाहीये, काही ठिकाणी जे लॉन्स म्हणतात त्या ठिकाणी आहे आणि गवत पण आहे. तर त्या ठिकाणी पाणी, त्याचं खड्ड्यामध्ये पाणी आहे, पण काही ठिकाणी पाणी नाहीये. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी काम झालेलं. त्याच्यामुळं जे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे काय नगरसेवक आहेत त्यांनी हे आवाज उठवलेला आहे आणि त्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी असतील किंवा अनेक जी लोक आहेत त्या लोकांची त्या पत्रिकांमध्ये नावं टाकण्यात आली, परंतु त्यांना कुठल्याही गोष्टीची विचारपूस करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या ठिकाणी पत्रकार परिषद देखील झाली. पत्रकार परिषद देखील मध्ये हे मुद्दे मांडण्यात आले की या ठिकाणी निष्कृत जातीचं काम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी काय नगरसेवक आहे या ठिकाणी आलेले आहेत. तर अजून काही लोकांशी आपण बातचीत करतोय, नेमकं काय प्रकार आहे. अशाच पद्धतीने या ठिकाणी जे नगरसेवक आहेत. दादा नमस्कार. तर आता सध्याला या ठिकाणी आपण बघितलं की अतिशय खरंच म्हणजे ज्या पत्रकार परिषदेमध्ये जसं म्हणण्यात आलं की या ठिकाणी जे काय इथं जी काय लावलेलं लॉन्स आहे ते लॉन नसून गवत देखील आहे. आणि गवत तुम्ही बघितलं तर एका ठिकाणी बघितलं खड्डे वगैरे आहेत, काही ठिकाणी गवत चांगल्या पद्धतीचं आले, ज्याला पाणी पोषक मिळालेलं आहे, परंतु काही ठिकाणी बघितलं तर ती वाळलेलं आहे. आणि जसं की शेतामध्ये जे वेगवेगळे वनस्पती उगवून येतात अशा पद्धतीने या ठिकाणी उगवून आलेलं आम्ही स्वतः त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्या ठिकाणी बघितलं तर तिथं जी चंबर आहे त्या चंबरला देखील त्या ठिकाणी निष्कृत काम झालेलं आहे असं तुम्ही म्हटलं होतं आणि आम्ही स्वतःही त्या ठिकाणी बघितलेलं आहे. तर आता ह्याच्यानंतर काय कारवाई करणार आहात आपण? मुळात 3,56,00,000 टेंडर जे एस्टिमेट प्रमाणे एकही काम झालेलं नाही. लॉन आणि गवत ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. लॉन कसं असतं त्याचं त्या पद्धतीनं झालेलं नाही काम, आणि हे सगळे जे उघडलेले ते पाणी पडून गवत हराळी अशा प्रकारचं आहे काम. एकदम लो क्वालिटीचं झालेलं आहे. पैशाची उधळपट्टी करण्यात आलेली आहे. ह्या कामाची थर्ड पार्टी ऑडिट करून चौकशी करून व्हावे असे मी सभागृहात मांडले आणि ते प्रोसिडिंगवर सुद्धा घेतलेलं आहे शिवोनी. पण कोणत्याही पद्धतीचं चौकशी न करता आज अचानकच उद्घाटनाचा अट्टहास का घातला हे आम्हाला अजूनपर्यंत कळालं नाही. तर अशाच पद्धतीने आपल्यासोबत नगरसेवक आहे आणि दादा मला सांगा की ज्यावेळेस नगरसेवक नव्हते त्यावेळी देखील सातत्यानं तुम्ही सामाजिक कार्यासाठी पुढे येत होतात. तशाच पद्धतीने हे सामाजिक कार्य आहेच म्हणून लागेल. महत्त्वाची गोष्ट बघायला गेलं तर जिजामाता गार्डन म्हणून नाव आहे, या अशा मोठ्या ठिकाणी नाव आहे. ह्या गार्डनला देखील अशा पद्धतीनं जिथं म्हणजे असा कारभार झालेला, त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि काय कारवाई करायला हवी? कारवाई करायला मुळामध्ये आम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी असून सुद्धा काही ठराविक लोकांनी हा आजचा अवैधरित्या उद्घाटन करण्याचा घाट घातलेला आहे. नगरपालिकेची कुठलीही परवानगी यासाठी घेतली गेलेली नसल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं आमची एवढीच मागणी आहे की अर्धवट काम असताना जर इथं कोणाची दुखापत झाली, कुठल्या लहान मुलाला म्हणा, काही त्याला म्हणजे पडला तो खेळताना, तर त्याला जबाबदार हे आज लोकार्पणाचा घाट घातलेले लोकांना धरायचं का? आणि नगरपालिकेच्या स्वतःच्या खाजगी मालकीच्या जागेमध्ये त्यांच्या परमिशन शिवाय जे कोण लोकार्पण सोहळा करतील त्यांच्यावर नगरपालिकेनं गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी आमची मागणी. तर अशा पद्धतीनं जे नगरपालिकेच्या ज्या खाजगी जागेवरती अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी करण्यात आलं, परंतु नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी सभासद घेतलं नाहीये. त्यांना आज सकाळी समजतंय की कार्यक्रम आहे म्हणून समजते, परंतु त्यांना कुठेही पूर्वकल्पना दिलेली नाही. अशा तर या ठिकाणी एडे माझा लोक न्यूजच्या माध्यमातून आपण इथं पोहोचलेलो आहोत. खरंच आरोप आहे. तर या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत, तर अधिकारी देखील या ठिकाणी पाहणी करतायत वगैरे. तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मनसे दिलीप बापू धोत्रे देखील या ठिकाणी आहेत. तर तुम्ही बघू शकता त्या पद्धतीनं हे लॉन आहे, हे हराळे आहे. तुम्ही सॉक्स काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये हे टोचतंय, मला टोचतंय. म्हणजे मी रांगडा माणूस आहे, एक जमिनीवर मी काम केलेला माणूस आहे, मला टोचतंय.
तिथं जर लहान मुलं आली 5 वर्षाची 2 वर्षाची 7 वर्षाची 10 वर्षाची जर लहान मुलं आली तरी टोचणार आहे सगळ्यांना, त्यांना युजा होणार आहे. त्यांना जर जखमा झाल्या तर याला जबाबदार कोण? हे काम पूर्ण झालंय का? तर नाही झालं. पण आता हे बघा, तुम्ही आता हे बघा, तुम्ही त्या ठेकेदाराला सांगता की काम पूर्ण झालं, की हे काम पूर्ण आहे का? हे काम पूर्ण आहे का? आता हे 8 ते 10 दिवसामध्ये ज्यावेळेस यूज करायला जाईल त्यावेळेस सगळे निघून जाणार. हे सगळं निघून जाणार, ही परीक्षा खाली पडणार, परत तुम्ही रिवाइस्टमेंट करणार आणि परत जनतेचे पैसे वाया जाणार. त्यामुळे हे जर तुम्ही बघितलं, हे बघा, हे लॉन आहे का? सगळ्यांनी बघा, पत्रकार महोदय तुम्ही पण बघा, ह्याला लॉन म्हणलं जातंय का? हे हराळी आहे. फक्त 5 फूट त्या ठिकाणी लॉन टाकले आणि इकडे हे हराळी टाकले. म्हणजे सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. हे जरा कोणामध्ये घ्या. तिथं आणि त्याला 4 फूट माहिती आहे का? बघा, 4 फूट माहिती आपण check करू. जरा कोणामध्ये आहे ना? चला, या, साहेब या. या, बांधव इकडे. अधिकाऱ्याला पण बोलू द्या थोडं. बोलू दे आपण बोललो का उपयोग आहे? हे बघा, हे काम बघा, हे काम हे बघा, हे काम किती निकृष्ट दर्जाचं आहे. हे ठिकाण आहे का? हे काम किती निकृष्ट दर्जाचं आहे. आहे का? त्यात सिमेंट आहे का? ह्याच्यात पूर्ण पाण्याचं. हा बघा, मग मला सांगा, जर हे काम अशा पद्धतीने बोगस झालं तर साहेब तुम्ही त्याच्याकडनं हस्तांतरित कसं करून घेऊ शकता? तुम्ही त्यावर काय कारवाई करणार ते तुम्ही सांगा. ते तुम्ही सांगा. काम ज्यावेळेस ठेकेदार करतो त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड हा 2.5 वर्ष असतो. 2.5 वर्षानंतर काही जर बाकीचं झालं तर त्याचं दुरुस्ती करून देण्याचं काम ठेकेदार आज झाल्या